तुम्हाला काही फोटो दाखवायचे. हा आहे पहिला फोटो. छान आहे ना मांजर? पण याला जखम झाली होती. अगदी आत बोट जाईल इतकी जखम होती. आणि हा आहे 10 दिवसानंतरचा फोटो. हे दुसरं चित्र. हे एक आजोबा आहे. यांना सुद्धा पायावर, संपूर्ण पायाभर जखम झाली होती आणि 6 महिन्यापासून ती जखम बरी होत नाही. आणि हा फोटो 1 आठवड्यानंतरचा. हा आहे तिसरा सेट. या फोटोत दिसतं की केस गळती भरपूर जास्त होत आहे. आणि हा फोटो 1 महिन्यानंतरचा. आता जर मी तुम्हाला सांगितलं की या 3ही केसमध्ये कुठलंही औषध घेतलं गेलं नव्हतं, तर बरोबर, मग मनात प्रश्न येईल की मग हे बरं कसं झालं? आणि याचं उत्तर आहे प्राणिक हिलिंग थेरपी वापरून. अर्थात प्राणिक हिलिंग थेरपी ही मेडिकल सायन्सला आणि सगळ्या औषधांच्या ट्रीटमेंटला पूरक आहे. या थेरपीमध्ये औषधं थांबवायला सांगितलं जात नाही. पण आत्ता जे 3 फोटो आपण बघितले त्याच्यामध्ये औषधं घेतली गेली नव्हती. तुम्हाला माहिती आहे प्राणिक हिलिंगबद्दल? आपण चर्चा करू. प्राणिक हिलिंग म्हणजे काय आहे? प्राणिक हिलिंग या फ्रेजमध्ये 2 शब्द आहेत. एक आहे प्राणिक आणि दुसरा आहे हिलिंग. हिलिंग म्हणजे काय? हिलिंग याचा अर्थ आहे की जिथं बिघाड आहे ती गोष्ट सुधारणं. हे जर आपण शरीराच्या बाबतीत बोलत असू तर जर शरीर आजारी पडत असेल तर ते बरं करणं. हेच नात्याच्या बाबतीत बोलता येईल. एखाद्या नात्यामध्ये टेन्शन असेल, ताणतणाव असेल तर ते नातं सुधारणं. हेच आपल्याला आपल्या इमोशन्सच्या बाबतीत बोलता येईल. जर आपल्यामध्ये खूप त्रासदायक, पेनफुल इमोशन्स असतील तर त्या बरं करणं. हेच आपल्याला आपल्या विचार क्षमतेच्या बाबतीतही बोलता येईल. ग्रास्पिंग पॉवर, मेमरी, लॉजिक अशा गोष्टींमध्ये सुधार आणणं. थोडक्यात हिलिंग हे कशाच्या बाबतीत होऊ शकतं? आपल्या शरीराच्या, आपल्या भावनांच्या, आपल्या मनाच्या बाबतीत, इव्हन आपल्या फायनान्सेसच्या आणि स्पिरिच्युअल ग्रोथच्या बाबतीत सुद्धा. त्याच्यामुळं हिलिंग म्हणजे आपल्यामध्ये ठराविक बदल घडवून आणणं, विशेषतः चांगला बदल घडवून आणणं. पहिला शब्द आहे प्राणिक. म्हणजे काय? प्राण वापरून किंवा प्राणशक्ती वापरून. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात लाईफ एनर्जी. थोडक्यात प्राणिक हिलिंग म्हणजे लाईफ एनर्जी किंवा प्राण वापरून उपचार करणं. प्राण हा शब्द आपण खूप सहजतेने वापरतो. प्राणायाम याच्यात सुद्धा प्राण हा शब्द येतो. एखादी व्यक्ती मृत झाली तर आपण म्हणतो की प्राण निघून गेले. कारण आयुष्य असण्यासाठी, जिवंत असण्यासाठी प्राणाची गरज असतेच. प्राणाशिवाय आपलं आयुष्य असू शकत नाही. ही कन्सेप्ट प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. म्हणूनच आपल्याला संस्कृत भाषेत प्राण हा शब्द सापडतो. आणि ही कन्सेप्ट फक्त भारतीय नाही आहे तर वैश्विक आहे. जगातल्या वेगवेगळ्या ट्रेडिशनमध्ये आपल्याला प्राणाची कन्सेप्ट त्या भाषेंमध्ये एक्सप्लेन केलेली आढळते. याला सायंटिस्ट म्हणतात बायोप्लाझ्मा. म्हणजे काय? पदार्थाच्या 4 अवस्था असतात. स्थायू म्हणजे सॉलिड, द्रव म्हणजे लिक्विड, वायू म्हणजे गॅस आणि चौथी स्टेट प्लाझ्मा. आपल्या शरीरात स्थायू, द्रव, वायू हे असतातच. जसं हाडं, त्वचा, वेगवेगळे मसल्स हे सॉलिड आहेत. आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात लिक्विड आहे, पाणी आहे. आपल्या शरीरात ऑक्सिजन आहे. तसंच आपल्या शरीरात हा 4th स्टेट ऑफ मॅटर म्हणजेच बायोप्लाझ्मा सुद्धा असतो. याच बायोप्लाझ्माला प्राचीन काळापासून संस्कृतमध्ये प्राणा म्हणलं जातं किंवा इंग्लिशमध्ये आपण याला म्हणू लाईफ एनर्जी. पण या प्राणाचा आणि आजार बरं होण्याचा काय संबंध? असा विचार करा, जेव्हा आपल्याला छोटंसं काहीतरी कापतं किंवा छोटीशी काहीतरी जखम होती, आपण त्याच्याकडे जरी दुर्लक्ष केलं, त्याला काहीही औषध नाही लावलं, तरी सुद्धा थोड्याच दिवसात, 3-4 दिवसात किंवा आठवड्याभरात ती जखम किंवा ते कापलेलं पूर्णतः बरं होतं. इतकंच कशाला, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं हाड मोडतं किंवा बोन फ्रॅक्चर होतं तेव्हा काय केलं जातं? ते हाड आधी अलाइन केलं जाईल, त्याला प्लास्टर लावलं जाईल जेणेकरून तिथं हालचाल होऊ नये. पण हाड जुळून येण्यासाठी काय केलं जातं? इतर काहीच नाही. ते हाड तसंच व्यवस्थित अलाइन करून प्लास्टरमध्ये हलू नये या स्थितीत ठेवलं जातं. आणि जेव्हा 2 किंवा 3 आठवड्यांनी प्लास्टर काढलं जातं तेव्हा ते हाड जुळून आलेलं असतं. कोण जोडतं हे हाड? उत्तर आहे आपलं शरीर. आपलं शरीर स्वतःला बरं करण्यासाठी सक्षम आहे. म्हणून कधी आपल्याला छोटासा सर्दी खोकला झालेला आहे किंवा थोडासा ताप आलेला आहे, आपण त्याच्यावर दुसरं काही केलेलं नाही, तरी सुद्धा आपल्याला दिसेल की थोड्याच दिवसात आपण पूर्णतः व्यवस्थित झालेले असतो. मग प्रश्न असा की आपलं शरीर जर मोडलेलं हाड सुद्धा जुळवून आणत असेल तर असं कसं शक्य आहे की सांध्यामध्ये 1 मिलीमीटरपेक्षा कमी झीज होऊन सुद्धा ती सांधेदुखी वर्षानुवर्ष तशीच राहते? हे कसं शक्य आहे की मणक्याच्या चकतीमध्ये थोडासा आकार बदलतो आणि पुढची अनेक वर्ष तो पाठीचा भाग दुखत राहतो, स्लिप डिस्कचा त्रास राहतो? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला लाईफ एनर्जी किंवा प्राण ही कन्सेप्ट मदत करते.
आपलं शरीर हे एखाद्या मशिनरी सारखं आहे. एखादं मशीन किंवा यंत्र चालण्यासाठी त्याचे वेगवेगळे पार्ट्स असतात. तसंच आपल्याला त्याच्यामध्ये रॉ मटेरियल द्यावं लागेल. तसंच आपल्या शरीरातही असतं. आपल्या शरीरातले वेगवेगळे अवयव व्यवस्थित काम करत असतात. पण याच्याशिवाय त्या मशीनला चालण्यासाठी दुसरं काय लागतं? वीज किंवा कुठलं तरी इंधन, थोडक्यात एनर्जी. हेच खरं आहे आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा. आणि आपल्या शरीराच्या बाबतीत या इंधनाचं काम केलं जातं प्राणाकडून किंवा लाईफ एनर्जीकडून. आपल्या शरीरात ज्या काही सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स चालू आहेत त्यांना वेगवान करण्याचं काम केलं जातं लाईफ एनर्जीकडून. आता एक महत्त्वाचं वाक्य, आपलं शरीर किती वेगानं बरं होईल हे ठरेल आपल्या शरीरात किती प्रमाणात ऊर्जा आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे. एवढंच नाही, आपलं शरीर मुळात किती आजारी पडेल, आपल्याला कुठले आजार होतील, आपले कुठले अवयव व्यवस्थित काम करतील, व्यवस्थित करणार नाहीत, आपली भावनिक स्थिती कशी असेल, म्हणजे आपल्याला खूप जास्त स्ट्रेस येतो का, आपला स्वभाव रागीट आहे का, आपण खूप जास्त चिंता करतो का, आपण प्रेम कसं एक्सप्रेस करू शकतो, आपण आंतरिक शांतता कशी अनुभवू शकतो, आपण किती समाधानी आहोत, आपल्या वेगवेगळ्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज किती आहेत, आपली स्मरणशक्ती किती आहे, आपलं लॉजिकल थिंकिंग कसं आहे, आपली विचार क्षमता कशी आहे, आपला अभ्यास किती चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी ठरतात आपल्यामध्ये असणाऱ्या ऊर्जेच्या क्वालिटीवरून आणि क्वांटिटीवरून. आणि म्हणून याच प्राणाचा, प्राणशक्तीचा किंवा लाईफ एनर्जीचा संबंध आहे आपल्या वेलबिईंगसाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी. प्राणिक हिलिंग हे एक सायन्स आहे जे जगातल्या 124 देशांमध्ये शिकवलं जातं, त्याची प्रॅक्टिस केली जाते. आणि याच्यामध्ये आपण शिकतो की ही एनर्जी म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा, त्या एनर्जीची तपासणी कशी करायची, त्या एनर्जीची जर क्वालिटी बिघडली असेल तर ते स्वच्छ कसं करायचं, शरीराच्या एखाद्या भागाची किंवा संपूर्ण शरीराची ऊर्जा कशी बदलायची, ऊर्जेची क्वालिटी आणि क्वांटिटी सुद्धा, वेगवेगळ्या एनर्जी सेंटर्सचा रोल काय आहे आणि त्यांचा वापर कसा करायचा, वेगवेगळ्या आजारांसाठी हे एनर्जेटिक फॅक्टर्स कुठले कुठले असतात आणि त्याच्यावर कसं काम करायचं आणि आजार कसे बरे करायचे. आणि एवढंच नाही तर या ऊर्जे रिलेटेड वेगवेगळे निसर्ग नियम काय आहेत, वेगवेगळे आध्यात्मिक नियम काय आहेत आणि त्यांचा कसा वापर करून घ्यायचा आपल्या आरोग्यासाठी, आपल्या भावनिक स्थितीसाठी, आपल्या नात्यांसाठी, आपल्या बुद्धिमत्तेसाठी, आपल्या आर्थिक ध्येयांसाठी आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. या सगळ्या गोष्टी आपण शिकतो आणि वापरतो जेव्हा आपण प्राणिक हिलिंग शिकतो. प्राणिक हिलिंग वापरून आपल्याला साध्या साध्या आजारांवर उपचार करता येतातच, शिवाय अत्यंत गंभीर, जुनाट आणि बरं होऊ शकत नाहीत अशा वाटणाऱ्या आजारांवरही उपचार करता येतात. शिवाय प्राणिक हिलिंग हे शिकायला सोपं आहे. आपण ते शिकू शकतो आणि स्वतःसाठी, इतरांसाठी वापरू शकतो. आपल्यासोबत आत्ताही हे ऊर्जेचं विश्व आहेच, ते आपल्यासाठी अदृश्य आहे. पण जसं आपण प्राणिक हिलिंग शिकतो तसं आपल्याला या ऊर्जेच्या विश्वाची ओळख होती आणि त्याचा वापर करता येतो. आणि या ऊर्जेच्या विश्वात स्वास्थ्याच्या, संपन्नतेच्या आणि आनंदाच्या किल्ल्या लपलेल्या आहेत. प्राणिक हिलिंगबद्दल अजून माहिती घेण्यासाठी प्राणिक हिलिंग सेंटरला भेट द्या, वेबसाईटला भेट द्या, आमचं ॲप डाउनलोड करा, त्याच्यावरचे वेगळे प्रोग्राम्स बघा, आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल्सना फॉलो करा. आपल्या स्वतःमध्ये प्रचंड ताकद लपलेली आहे आणि ही ताकद आपण वापरू शकतो जेव्हा आपण प्राणिक हिलिंग हे एनर्जी सायन्स शिकतो. जेव्हा आपण ही ऊर्जा वापरायला चालू करू तेव्हा आपल्या आयुष्याकडं, आपल्या शरीराकडं, आपल्या आजारांकडं, आपल्या स्वभावाकडं, आपल्या संपूर्ण आयुष्याकडं आणि संपूर्ण जगाकडं बघायचा दृष्टिकोन बदलून जाईल. आपल्याला याची किल्ली मिळेल की आपले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत आणि आपली ध्येय कशी सहजतेनं अचीव करायची आहेत. आणि आपल्याला हेही लक्षात येईल की ही ताकद आपल्यातच आहे. इट इज इन आवर हँड्स. आनंदी आयुष्याकडं घेऊन जाणारा प्रवास चालू करा प्राणिक हिलिंग सोबत. डाउनलोड करा आमचं ॲप.